तालुक्यातील वाडेगाव शिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून एक लाल तोंड्या माकडाने दहशत निर्माण केली होती। अनेकांच्या अंगावर धावून जाणे, रस्ता अडवणे व चावणे यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले होते। या संदर्भातील तक्रारी वन विभागाकडे करण्यात आल्या होत्या। त्यामुळे यापूर्वी वन विभाग रेस्क्यू टीमने प्रयत्न सुद्धा केले, परंतु झाड व दाट वस्ती असल्याने हे माकड वन विभागाच्या हाती लागत नव्हते। 30 जुलै रोजी वन विभागाच्या रेस्क्यू टीमने पुन्हा प्रयत्न सुरू केले। सकाळपासून प्रयत्न केले असता सायंकाळी या टीमला यश आले। आरएफओ विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड यांनी रेस्क्यू टीमचे गजानन इंगळे, वनरक्षक संगपाल तायडे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काढणे, वनरक्षक शेखर गाडबैल, तुषार आवारे, प्रदीप खडे यांनी घटनास्थळी जाऊन दिवसभर या माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न केले। शेवटी रेस्क्यू टीमचे शूटर संगपाल तायडे यांनी अचूक नेम घेऊन बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन मारले। त्यानंतर माकड झाडावर गेले। अखेर या माकडाला पकडण्यासाठी बाळ काढणे व शेखर गाडबैल यांनी नागरिकांच्या मदतीने झाडावर चढून अखेर या माकडाला जेरबंद केले। टिनावर चढले, त्यांच्यासोबत गावकरी चढले। पकडण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा उंच फांदीवर चढले। रेस्क्यू टीमला गावकऱ्यांनी फार मोलाची मदत केली। हा थरार पाहण्यास शेकडो लोक रस्त्यावर होते। माकड पकडल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला।